आमची सहकारी सीमा आहे तिकडे मुंब्रा स्टेशनवर आपण तिच्याकडनं सुद्धा अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सीमा, सध्याची काय तिथली परिस्थिती आहे? रेल्वेचे अधिकारी तिथे आलेले आहेत का? तपास सुरू आहे का? काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर जेव्हा घटना घडली, जेव्हा ट्रेनमधून मोठ्या संख्येनं नागरिक खाली पडले, प्रवासी खाली पडले, त्यानंतर जखमींना आणि मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पुढील उपचार सुरू आहे आणि त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन या रेल्वे स्थानकावरती उपस्थित आहे आणि सगळ्या नक्की ही घटना कशा प्रकारे घडली याचा संपूर्ण आढावा जो आहे तो घेतला जातोय। रेल्वेचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत। ही जी घटना घडली, श्वेता, आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। ही जी टर्निंग पॉइंट आहे त्या टर्निंग पॉइंटमुळे खरं तर ही घटना घडली। आता आपण या उदाहरणार्थ आपण या सध्या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो, त्या दिशेने एक ट्रेन येत होती आणि CSMT स्थानकाच्या दरम्यान ही दुसरी लोकल जी आहे ती जात होती आणि टर्निंगमध्ये जो गॅप आहे तो अतिशय कमी होता आणि दरवाजा बाहेर जे प्रवासी लटकलेले होते ते एकमेकांना घासले गेले आणि त्यामुळे ही घटना जी आहे ती घडलेली आहे। या टर्निंग पॉइंटमध्ये गॅप जो आहे तो अतिशय कमी आहे। जेव्हा समोरून एखादी ट्रेन येते आणि CSMT स्थानकाच्या दिशेने एखादी ट्रेन जाते तेव्हा या टर्निंग पॉइंटमध्ये दोन्ही ट्रेनचा जेव्हा आमना सामना होतो तेव्हा गॅप अतिशय कमी असतं आणि गर्दीमुळे ज्यांना जागा नसते, जेव्हा असे अनेक प्रवासी हे बाहेर लटकलेले असतात तेव्हा ही घटना जी आहे ती घडलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती सध्या वर्तवली जाते। टर्निंग पॉइंटवरती सध्या सगळ्यांनी आक्षेप घेतलेला आहे। प्रवासी संघटनेचे जे सदस्य आहे त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की या टर्निंग पॉइंटमध्ये गॅप अतिशय कमी आहे आणि त्यामुळे एकमेकांना हे प्रवासी घासले जातात, त्यांच्या बॅगा त्यांच्या पाठीशी असते आणि त्यामुळे बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्यामुळे ही मोठी दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। जेव्हा रेल्वे स्थानकावरती एखादी ट्रेन दाखल होते तेव्हा स्पीड जास्त असतं आणि तेव्हा अशा प्रकारची घटना घडते। आज मोठ्या संख्येनं मोठी घटना घडली त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आज या दुर्घटनेकडे गेलं। मात्र रोज अशा प्रकारे घटना या ठिकाणी घडत असतात अशी माहिती रेल्वे संघटनेचे जे सदस्य आहेत त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि इथे जर आपण बघितलं तर बाजूने लोक सुद्धा ये जा करत असतात, पायवाट आपण या ठिकाणी बघू शकतो। त्यामुळे कुठेतरी रेल्वे प्रशासनाने याकडे, या सगळ्या दुर्घटनेकडे रोज दुर्लक्ष होत असतं। आज मोठ्या संख्येनं प्रवाशांचा मृत्यू झाल्यामुळे कुठेतरी सगळ्यांचं लक्ष याकडे आहे असं म्हटलं जातं। काकी, तुम्हाला या घटनेबाबतची माहिती आहे का? नाही, मी पण आता झाली, मला काहीच। मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवासी हे रेल्वे मधून खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला। खरं तर आपण बघतो की रोज लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते। तुम्ही महिला आहात, महिलांना सुद्धा लटकून जावं लागतं, प्रवास करावा लागतेच, काय वाटतं? ते काहीतरी सुविधा करण्याची पाहिजे, म्हणजे सोयी केली पाहिजे, काहीतरी काय कारण पाहिजे। तर रोज ना रोज 2-4 हे होत आहे, असं रोजच आहे। दिवसभर काही ना काय होणारच, कधी असं खाली गेलं नाही का होणार नाही, होतच। रोजच्या घटना आहेत या? रोजच्याच आहे। आज तर जास्तीच मोठी झाली, 11 जण म्हणल्यावर हे नक्कीच तुम्ही रोज प्रवास करत असतात, जीव घेणा प्रवास करतो, मुंबईकर हा जीव मुठीत घेऊन प्रवास करतोय का? मैडम, यहाँ से कैसा है, जो ट्रेन एकदम स्पीड से आती है, अभी बीच में भी हादसा हुआ था, कोई ट्रेनिंग के लिए आया था, मिलिट्री के ट्रेनिंग के लिए, उसको उल्टी आई और वहाँ पे उल्टी करने गया और उसकी मुंडी उड़ गई। तो इतना स्पीड से ट्रेन निकलती है, तो वही जो स्पीड से ट्रेन निकलती है उसको थोड़ा सा स्लो से मूविंग से ट्रेन निकले तो यहाँ के लोगों सेफ रहेंगे और उनकी जान हानि भी नहीं होगी, जैसे आज हो गई वैसा। तर नक्की आपण बघितलं तर रोज अशा घटना घडत असतात अशी माहिती इथे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेली आहे। आज संख्या मोठी आहे त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचं लक्ष याकडे आहे। मात्र या घटनेला सगळेच रोज सामोरे जातात असं या प्रवाशांचं म्हणणं आहे। खरं तर मुंबईकर हा लोकलने रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतो। अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। महिला कोचमध्ये सुद्धा आपल्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळते। मात्र तरी सुद्धा उपाययोजना काय केल्या जातात या गर्दीवरती नियंत्रण आणण्यासाठी किंवा मग फ्रिक्वेन्सी वाढवण्यावरती प्रशासन आता कशा पद्धतीनं लक्ष देतात हे पाहणं, अगदी त्यांना ते रेल्वेकडून काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।